आणि तर न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवातीलाच आपण पाहूयात मालवणमध्ये झालेला भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने। आदित्य ठाकरे यांच्या समोरच नारायण राणे समर्थक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले। 2.5 तास राडा सुरू होता। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहायची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचा विरोधकांना सवाल। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचंय। महाराष्ट्र झुकणार नाही हे दिल्लीला सांगायचं। आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। आजपासून आपल्याला ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत आणि सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसारखं जगायचं आहे। राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यामुळे नारायण राणे आक्रमक। एकेकाला घरातून खेचून रात्रीतून मारून टाकीन। राणेंची थेट पोलिसांसमोरच धमकी। सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्यामुळे पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलेलं नाही। शरद पवार आक्रमक। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, भ्रष्टाचार आपल्याला कुठेच नको। मग शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देत आहेत का? पवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलतायत। देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। मला असं वाटतं हे राजकीय जे वक्तव्य आहेत हे राजकीय वक्तव्य केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी दिले जात आहेत। पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य करणं शोभत नाही। शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार। महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला। महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू। उद्धव ठाकरे संतापले। 1 सप्टेंबरला सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा। त्या रविवारी म्हणजे 1 तारखेला दुपारी 11च्या सुमारास या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला। नारायण राणे यांचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळा सुद्धा सरकारी खर्चामधून बनवलेला। राणेंचा ठाकरेंवर पलटवार। राज्यातील सरकार कमिशनखोर, त्यांनी मोठं पाप केलंय। राज्यामध्ये मुली सुद्धा सुरक्षित नाहीत। राज्यामधलं सरकार करतंय काय? पटोलेंचा महायुतीला सवाल। चुनाव को मुद्दे नजर रखकर हमें शिव प्रेमी है ये दिखाने की कोशिश कर रही है। जैसे उद्धव जी कहते हैं कि ये शिव द्रोही है, तो ये शिवद्रोही लोग